नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय प्रभाकर बागुल यांची बापू बिरू वाटेगावकर ही कादंबरी आणि आज भाग 4. बापू घरी आला तेव्हा झेलाबाई खूप समाधानी दिसली. झेलाबाई बापूच्या जवळ बसली, प्रसन्न होऊन म्हणाली, बापू बापू शेताची नोंद झाली का रे तुझ्या नावानं? हा, झाली की आई, यो बघ उतारा. वा वा वा, आता तू खातेदार झाला. माझं लय समाधान झालं बाबा. माझं जिमिनीचं एक सापान पुरं झालं बाई. आता ती जिमीन बागायत करून टाक, म्हणजे दिवस चांगले येत्यान. माझ्या नातवंडांचं भलं होईन बाबा. करू की आई, अगं थोडं थांब. पण आता थांबायचं कशाला? अगं बागायती जमीन करायची म्हणजे पायकालाय लागल. आत्ताच एवढा खर्च झालाय. त्याची कशाला काळजी करतो? मी असं आचवलंय काही पैसा. तुझा बाबा बी देते की. तेवढ्यात सोमा हटकरनं घरात प्रवेश केला. झेलाबाईचे शब्द त्याच्या कानावर पडले. त्यांनी विचारलं, काय बाबा काय देत्याल? अहो, बागायती जमिनीचं म्हणत होते म्या. म्हणलं जमीन घेतली तर बागायती करून टाक. मग बरोबर बोलली का तू? आणि कसं आहे, धनगर म्हणलं की त्याच्या कमरेचा कसा पुरेसा असतोय, आहे का नाही? होय, म्या काही पैसे साचवलेत, ते काय म्या बरोबर नेणार नाही, पोरासाठी टाकून जाणार. ते पैसे आत्ता कामी आले तर लय वेस्ट होतं. बघ बाबा, तुमची इच्छाच आहे तर म्या लागतो कामाला. लाग बाबा लाग, पैशाची काळजी करू नको. आता तुम्ही दोघांनी माझ्यात बळ भरले. अहो, असं आई बाबा मिळायला नशीब लागते बरं का. आपला वारू भाऊ शेतीचं कामकाज बघायला खंबीर आहे. म्या मेंढराचं बघून घेतो. मला वारूची खात्री आहे, तो कुठं बी कमी पडणार नाही. त्याला शेताची गोडी आहे चांगली. दुसऱ्या दिवसापासून बापू शेतीच्या कामाला लागला. गावातलं एका श्रीमंत शेतकऱ्याचं ट्रॅक्टर ठरवलं. 4 एकर शेती 10-10 पाडांचे तुकडे बसवण्याचं काम ठरवून दिलं. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणी भाकणाऱ्या माणसाला शेतात नेऊन विहिरीची जागा निश्चित करून घेतली. विहीर खोदणाऱ्या माणसांना विहिरीचं खोदकाम ठरवून दिलं. त्या लोकांनी त्याच दिवशी विहिरीच्या खोदकामाला सुरुवातही केली. बापूनं विहिरीचं गोल वर्तुळ आखून दिलं होतं. बापू शेतीत थांबायला लागला. ट्रॅक्टर शेतात फिरत होता. ट्रॅक्टरचा ड्रायव्हर चांगला अनुभवी होता. तो एक एक तुकडा समपातळीत बसवत होता. ते काम 15 दिवस चाललं. विहिरीचं काम खोल जात होतं. 10 फुटांवर पाणी लागलं. मग बापूनं वाळव्याला जाऊन एक ऑइल इंजिन आणलं. पाईप आणले. पाणी साचलं की पाणी उपसलं जायला लागलं. 10 फुटापर्यंत खडक लागला नाही. मातीत खोदकाम चालू होतं. आणखीन 5 फूट खोदल्यावर पाण्याचा फोर्स असा काही होता की ते विहिरीत साचलेलं पाणी उपसलं जात नव्हतं. नदीच्या दिशेकडून पाण्याचे असे काही 2-3 नळ लागले की विहिरीतलं पाणी उपसलंच जात नव्हतं. मग विहीर खोदणाऱ्या माणसांना विहिरीचं खोदकाम थांबवावं लागलं. झेलाबाईकडे पैसे मागितले की ती देत होती. सोमा हटकर दिवसभर शेतात होता. घरी आल्यावर त्यांनी बापूला विहिरीच्या सिमेंटच्या बांगड्या टाकून घ्यायला सांगितल्या. त्यामुळं मातीतली विहीर धसणार नव्हती. पाईपलाईन टाकून घ्यायला सांगितली. तेही बापूनं करून घेतलं. मग सोमा हटकरनं 15 माल ट्रक शेणखत घेतलं. खतवाल्याला परस्पर पैसे देऊन टाकले. बापूनं ते शेणखत मजुरांकडनं सगळ्या शेतात पसरून घेतलं. मेंढ्यांचं घरचं भरपूर खत होतं तेही टाकून घेतलं. मग बेले पाडून शेतात पाणी सोडलं. आदल्या दिवशी गावातल्या एका शेतकऱ्याकडनं ऊसाचं बेणं आणून त्याचे तुकडे करून ते मजुरांकडनं बेल्यांवर ठेवून घेतले. पुन्हा शेतात पाणी सोडलं. ऊसाचं बेणं पायांनी दाबून घेतलं. 2 दिवसात हे काम संपलं होतं. एकदा ऊसाची लागवड झाली तेव्हा त्याला शांतता मिळाली. तो निश्चिंत झाला. वारू मेंढ्यांकडे लक्ष देतच होता. भरपूर शेणखत आणि मेंढ्यांच्या लेंड्यांचं भरपूर खत मिळाल्यामुळे ऊसाच्या पेऱ्यांना जोरदार कोंब फुटले. 15 दिवसांनी 4 एकराचं रान हिरवंगार दिसायला लागलं. कृत्रिम रासायनिक खतांचा डोस दिल्यामुळे ऊस जोमानं वाढायला लागला. मग मात्र वारूची मळ्यात नेमणूक करून बापू आपल्या मेंढ्यांचा कळप सांभाळायला लागला. शेवंती आणि गुणवंतासुद्धा मेंढ्यांच्या कळपामागे दिवसभर असायच्या. वारू ऊसाला नियमित पाणी द्यायचा. ऊस तरतरून वरती आला होता. चांगला पोसला जात होता. काढणीला आला तेव्हा ऊसाच्या कापणीला सुरुवात झाली. गुऱ्हाळात पाठवून त्याचा गूळ पाडला.
त्या वर्षी गुळाला भाव चांगला होता, भरपूर पैसा मिळाला. बापूनं गंगाधर पंतांना भेटून आपली इच्छा प्रकट केली. गंगाधर पंतांना त्यांची जमीन विकायची होतीच. झाला सौदा. 20,000 रुपये ठरले. तालुक्याला जाऊन त्यांनी लगेच ती जमीन खरेदी करून टाकली. तलाठी ऑफिसात जाऊन आपल्या नावावर नोंदही करून घेतली. बापू आता 8 एकर रानाचा मालक झाला होता. नवीन रानातसुद्धा त्यांनी 10-10 पाडांचे तुकडे पाडले, ते समपातळीत आणले. तिथेही पाईपलाईन टाकून घातली. भरपूर शेणखत, लेंडीखत टाकून ऊसाची लागवड करून घेतली. आता ऊसाचं त्याचं 8 एकराचं क्षेत्र झालं होतं. आत्तापर्यंत खर्चच चाललेला होता. 2 वर्षाचा काळ असाच गेला खर्चात. 3ऱ्या वर्षी जो खर्च झाला तो शेतीच्या उत्पन्नातनं झाला. बाकीचा पैसा शिल्लक पडला. मग जवळजवळ 5-6 शेतीचा खर्च वजा जाता बाकीचा पैसा बँकेत शिल्लक पडायला लागला. मेंढ्यांच्या उत्पन्नावर घरखर्च भागत होता. 8 एकरांच्या रानात आपला मळा झाल्यानं बापूचा परिवार सुखावला होता. आता सोमा हटकर, झेलाबाई आपल्या बापूच्या कर्तबगारीवर खुश होते. एक दिवस रात्री जेवण झाल्यावर सोमा हटकर, झेलाबाई, बापू आणि वारू पुढच्या दालनात बोलत बसले होते. पोरं झोपी गेली होती. शेवंती आणि गुणवंता स्वयंपाकघरात आवराआवर करत होत्या. बापू म्हणाला, बाबा. काय बापू? पावसाळ्यात हे घर लय गळत हो. अरे हे घर तुझ्या आजोबानं बांधलंय, जुनं झालं. आता तर जुनं झाल्यामुळे हे गाळणारच नाही का? आणि आपल्या कुटुंबासनी हे घर अपुरं पडतंय. तेव्हा याच जागेवर ऐसपैस घर बांधावं असं मला वाटतंय बाबा. अरे पण तुझ्यापाशी पैसा आहे का? आहे की बाबा. आणि आहे, तुला काय वाटते? नाही असं पैसा तर टाक बांधून. तेच करतो मी. पोरं बी अजून लहान आहेत, ती मोठी झाली की नाही जमणारे. पण बापू, घर बांधायला काढल्यावर आपण कुठं राहायचं बाबा? आता याच धनगर गल्लीत रामजी बाबाचं घर मोकळं पडलंय ना, ते घेऊ 4 महिने भाड्यानं. 3-4 महिने निघून जाते कसे बी, कारण केव्हा तरी हे करायला लागणार आहे. रामजी बाबा चांगला माणूस होता. तिथल्या धनगर समाजात त्याला चांगलं मानत, त्याचा मान मरातब राखत. तोही सरळ स्वभावाचा होता. दुसऱ्या दिवशी बापूनं त्याला घराविषयी विचारलं तेव्हा तो काहीसा हसला आणि म्हणाला, बापू, अरे 4 महिन्याचा तर प्रश्न आहे. मला भाडं नको बाबा. त्या घरात दिवा जाळणार याच्यात मला लय आनंद आहे. घराची स्वच्छता कर, तुझं सामान दे टाकून. मग मात्र बापूनं काही मजूर बायकांना कामाला बोलवून त्या घराची स्वच्छता करून घेतली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी शुभ्र रंगाची खिलारी बैलांची जोडी घेतली होती. शेतीची अवजारं घेतली होती. एक गाडीसुद्धा घेतली होती. वारूनं बैलगाडीत सामान टाकून टाकून त्या नवीन घरात आणलं. झेलाबाई घरी त्याला सामान काढून द्यायला मदत करत होती. शेवंती आणि गुणवंता त्या नवीन घरात सामान मांडून घेत होत्या. बापूचा थोरला मुलगा मल्हारी, खंडू आणि तुकाराम हेही मदत करत होते. वारूची पोरं लहान होती, ती फक्त गंमत बघायचं काम करत होती. घरातलं सामान कुठे चाललं म्हणून त्यांना मोठं कौतुक वाटत होतं. दिवसभरात घरातलं सामान हलवण्याचं काम आटोपलं. रात्री आदिवासी वस्तीतल्या 8-10 तरुणांना आपलं घर पाडण्याचं काम बापूंनी देऊन टाकलं. त्यासाठी पैसे कबूल केले. 8 दिवसात त्या लोकांनी ते घर पाडून टाकलं आणि त्या ठिकाणी घराचं अस्तित्व होतं याची साधी खूणसुद्धा राहू दिली नाही. त्यानंतर बापूनं वाळवा तालुक्याच्या गावी जाऊन वास्तूच्या रचनाकाराकडनं आपल्या मनाजोगता घराचा आराखडा तयार करून घेतला. त्या आराखड्याप्रमाणे घराची उभारणी करून पाया खोदण्याचं काम काही वडारांना देऊन टाकलं. गावातले सुतार, गवंडी बोलवून घेतले. सुतारांना लाकडी काम नेमून दिलं, तसा सौदा करून टाकला. सागवानी लाकूड बापू आणून देणार होता. गवंड्यांना बांधकामाचं काम नेमून दिलं. बांधकामाचं साहित्य बापू पुरवणार होता. त्याला दगडात घर बांधायचं होतं म्हणून दगडफोड वडारांना दगड पुरवण्याचं काम त्याने ठरवून दिलं. त्याला चुन्यात घराचं काम करायचं होतं. चुनखडी तो पुरवणार होता. गावातल्या चुना घाण्यावर तो चुना मळून घेणार होता. आणि हे करताना त्यांनी सुतारांना, गवंड्यांना आवर्जून सांगितलं होतं की 4 महिन्याच्या काळात घराचं बांधकाम पूर्ण होऊन घर ताब्यात मिळालं पाहिजे. पाया खोदून झाल्यावर पाया भरण्याचं काम चालू झालं. दगडफोडे वडार दगड फोडून घडवून आपल्या गाढवांच्या पाठीवर लादून दगडांचा ढीग रचत होते. मळलेला चुना येऊन पडत होता. सुतार लाकूड कामाला लागले होते. दारांच्या चौकटी, खिडक्या तयार करत बसले होते. सगळ्यांना वेळेवर पैसा दिला जात होता. बापू दिवसभर कामावर थांबायचा. काही साहित्य कमी पडलं की तालुक्याला जायचा.
भाड्याची गाडी करून घेऊन यायचा, त्यामुळे काही कमी पडत नव्हतं. घर आकार घेत होतं आणि आपलं स्वप्न पूर्ण होत असल्याचं बघून बापूला जास्तच उत्साह वाटत होता. एकदाचं 4 महिन्यात घराचं बांधकाम पूर्ण झालं. दगडातलं बांधकामाचं ते पक्कं घर बघून झेलाबाई प्रसन्न झाली. सोमा हटकरला आपल्या बापूचा अभिमान वाटायला लागला. बापूनं घराला आतून बाहेरून रंगरंगोटी करून घेतली. एखाद्या चित्रकारानं कागदावर एखादं चित्र रंगवावं तसं काहीसं ते घर शोभून दिसत होतं. शुभमुहूर्त बघून बापूनं घराची वास्तुशांत केली. तज्ज्ञ पुरोहित ब्राह्मणांना बोलवून वेदमंत्रांच्या घोषात वास्तुशांतीची पूजा करून घेतली. मग एक चांगला शुभमुहूर्त बघून बापू आणि त्याच्या परिवारानं त्या घरात प्रवेश केला. बापू बिरूनं शून्यातनं नवनिर्माण करून बोरगावातल्या रानात 8 एकराची बागायती शेती उभारून गावात एक भक्कम घर उभारलं. बोरगावातल्या लोकांना बापू बिरूचा खूप अभिमान वाटत होता. त्याच्या प्रामाणिक कर्तबगारीवर गावातले लोक प्रसन्न होते आणि परिवारातले लोक तर भलतेच खुश झालेले होते. नवीन घरात येऊन फक्त 6 महिन्याचा काळ लोटला. हिवाळा ऋतू सुरू झाला. वातावरणात थंडी खूप पडली होती. सकाळी सकाळी खूप थंडी पडायची. रक्त गोठतं की काय अशी लोकांना भीती वाटायची. सोमा हटकर घराच्या मागच्या भागात उन्हामध्ये जाऊन बसायचा. हा त्याचा नित्यक्रम झाला. असाच एक दिवस सकाळी उन्हात बसला असताना त्याला काही कागदाचे तुकडे पडलेले दिसले. ते उचलून घेण्यासाठी तो वाढलेल्या गवतात शिरला. त्यावेळी त्याचा पाऊल पडला तो नेमका सागाच्या लाकडाच्या फळीवर. घराच्या छताला लाकडाची पाटाई ठोकताना ती लाकडाची फळी तिथेच राहिली असेल. त्या फळीला होता एक लोखंडी खिळा. तो खिळा सरळ उभा असल्यामुळे त्याच्या पायाच्या टाचेत घुसला. त्याला असह्य वेदना व्हायला लागल्या. तो प्राणांतिक वेदनेनं किंचाळला. तो किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातली सगळी बाया माणसं मागे धावत आली. बापूनं वारूनं पुढं होऊन त्याला सावरलं. फळी अलगद धरून त्याच्या टाचेतला तो खिळा हळूच उपसून बाहेर काढला. रक्ताची धार उसळली. तो खिळा गंजलेला दिसत होता. त्या दोघांनी बापाला अलगद उचललं, घरात आणलं. झेलाबाईनं गुळाचा खडा हाती घेऊन तापवला. खिळा टोचलेल्या जागी गरम गरम गुळाचे चटके दिले. 2-3 दिवस हाच प्रयोग चालला होता. डॉक्टरकडे काही नेलं नाही. 5व्या दिवशी सोमाची तब्येत एकदम बिघडली. त्याला तोंडाची हालचालसुद्धा करता येत नव्हती. त्याचे जबडे जड पडले होते. त्याला वाताचे झटके यायला लागले. बापूनं झटकन आपली बैलगाडी जुंपली. गाडीत गादी टाकली. त्याला झोपवलं. झेलाबाई गाडीत बसली. त्याला इस्लामपूरच्या रुग्णालयात आणलं. बापूनं डॉक्टरांना लोखंडी खिळा टोचल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले. भारी भारी औषधांचा मारा केला, पण पेशंट साथ देत नव्हता. शेवटी सोमा हटकरची प्राणज्योत विझली. झेलाबाईनं अतीव दुःखानं हंबरडा फोडला. बापूनं आपल्या जन्मदात्याचा धार्मिक विधी यथासांग पार पाडला. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटी मृत्यू आहेच. त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. माणूस मृत्यूनंतर या जगातनं निघून जातो, पण त्याच्या आठवणी मात्र कायम राहतात. दुःखाची तीव्रता प्रारंभी खूप असते, पण जसे जसे दिवस जातात तसतशी दुःखाची धारणा बोथट होत जाते. तसं काहीसं त्या परिवाराचं झालं. हळूहळू ते कुटुंबीय आपापल्या दैनंदिन कामकाजात गर्क होऊन गेले. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर गावातल्या काही ठराविक लोकांकडे गावाचा कारभार आला. सत्ता आणि पैसा आल्या, त्यामुळे धनदांडग्यांनी गावात अरेरावी करायला सुरुवात केली. त्यातूनच गावगुंडांच्या टोळ्या निर्माण झाल्या. रोजगाराच्या उपलब्धतेमुळे बाहेरचे मजूर बोरगावसह आसपासच्या वाड्या वस्त्यात येऊन राहिले. गावगुंडांच्या दृष्टीनं हे गरीब मजूर आयती शिकार ठरायला लागले. त्यांच्या कोंबड्या पळवणं, शेत शिवारातनं बोकड शेळ्या उचलणं असे प्रकार वाढायला लागले. या गावगुंडांच्या विरोधात कोणाची बोलायची हिंमत नव्हती. कोणी बोललं तर त्याला दंबाजी केली जायची, त्याला मारहाण व्हायची. त्यामुळे लोक घाबरून वागत होते. दादागिरी आणि गुंडगिरी इतकी वाढली की पापभिरू माणसाला गावात राहणं जवळजवळ अशक्य होऊन गेलं. बापू हे सगळं बघत होता. त्याच्या कानावर वाईट साईट गोष्टी पडत होत्या.
एकाच आईच्या पोटी वेगवेगळ्या स्वभाव धर्माची मुलं जन्माला येतात, तसंच एकाच मातीतल्या अन्नपदार्थांवर पोषण झालेल्या मुलांचे स्वभाव धर्मसुद्धा वेगवेगळे असू शकतात. त्यांचा पिंड हा वेगवेगळा असू शकतो. बोरगावातला रंगा शिंदे म्हणजे एक वाया गेलेलं पोर. बोरी बाभळी या बोसाड माळमाथा असलेल्या जमिनीत उगवतात, वाढतात. केळी मात्र काळ्या जमिनीत वाढतात, आपल्या चवदार केळांचा लोकांना आस्वाद देतात. रंगा शिंदेचा जन्मदाता संपतराव शिंदे म्हणजे एक विलासी माणूस. मानवी जन्म हा खरोखर दुर्लभ. मानवी जन्म प्राप्त झाल्यावर आयुष्यात उत्तम कर्तृत्व करून आपल्या पाऊलखुणा उमटून जायच्या असतात, हा विचार संपतराव शिंदेला कधी सुचला नाही. वडिलोपार्जित भरपूर जमीन जुमला मिळाला होता. बागायती जमीन भरपूर पिकायची, मुबलक पैसा घरात यायचा. त्यांनी तो सगळा पैसा फक्त विलासात खर्च केला. घरी पिऊन आला म्हणजे पत्नीला सारजाबाईला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा. घरात कडाक्याचं भांडण व्हायचं. रंगावर त्या भांडणाचा परिणाम व्हायचा. मुलांना जे वळण लागायला हवं ते त्या घरात लागलंच नाही. त्या दारूच्या व्यसनात संपतरावाची शेती गेली. तो रस्त्यावरचा भणंग भिकारी झाला. दारूच्या व्यसनानं त्याचं शरीर खंगलं, अनेक रोगांचं माहेर झालं आणि त्यातच तो मृत्युमुखी गेला. रंगा शाळेत गेला, पण मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण कधीच झाला नाही. 5 वेळा बसला परीक्षेला, पण यशस्वी झाला नाही. त्यांनी परीक्षेचा नाद सोडून दिला. त्याचा बाप दारू प्यायचा, घरात दारूच्या बाटल्या असायचा. आपला बाप दारू का पितो हे सुरुवातीला त्याला कळत नव्हतं. बाप घरी नसताना तो एक दिवस बापाच्या दारूच्या बाटलीतली दारू चोरून प्यायला आणि त्याला हवेत तरंगल्याचा भास झाला. दारूची ती जादू बघून तो अचंबित झाला आणि त्या दिवसापासून त्याला चोरून दारू प्यायची सवय लागली. बापाला आश्चर्य वाटायचं की आपण ठेवलेली भरलेली बाटली अर्ध्यावर आली कशी. कदाचित आपल्या लक्षात नाही, आपणच प्यायलो असू असा विचार करून तो सोडून देत असे. आणि हा मद्यपी संपतराव अकाली गेला. तो गेला, पण आपल्या पोराला मोठी देणगी देऊन गेला. जन्मदाता बाप गेला आणि रंगा शिंदे मोकाट झाला. घरात आता त्याच्यावर कोणाचा दाब राहिला नाही. आईला तो अजिबात जुमानत नव्हता. आईला तो धुडकावूनच लावायचा. हळूहळू त्याच्या प्रवृत्तीची आणखीन काही तरुण पोरं त्याला येऊन मिळाली. मग त्यांची एक दहशत निर्माण करणारी टोळी तयार झाली. बोरगावातले गरीब दुबळे लोक त्या टोळीला घाबरून गावात जीव मुठीत धरून राहत होते. त्यांच्या अत्याचारापुढे मान तुकवत होते. रंगाच्या विरोधात ब्र शब्द काढायची कोणाची हिंमत नव्हती. त्याची टोळी वाड्या वस्त्यांवरल्या मजुरांचे बोकड पळवायची. गावातल्या किराणा दुकानदाराला दम देऊन मसाला घ्यायची आणि रानात जाऊन बोकडाचं मांस शिजवून दारूनं तर्र होऊन मटणाच्या कालवणावर ताव मारायची. त्या टोळीच्या टगेगिरीला गावकरी कंटाळले होते. गावात वयात आलेल्या मुलींची छेडछाड करणं, त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघणं, त्यामुळं गावातल्या घरंदाज आया बहिणींना उजळ माथ्यानं बाहेर पडणं जवळजवळ मुश्किल झालं होतं. त्या टोळीतल्या लोकांची आरेरावी इतकी डोईजड झाली होती की गावातल्या कारभारी मंडळींना काय करावं हेच लक्षात येत नव्हतं. गावगुंड टग्या लोकांकडनं गावात असेच अन्याय अत्याचार झाले तर सर्वसामान्य गरीब लोकांना गाव सोडावं लागेल. त्यासाठी गावात गुंड लोकांचं जे वर्चस्व निर्माण झालं आहे त्याला बंधन घालणं महत्त्वाचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. गावातलं दहशतीचं वातावरण निपटून काढणं आवश्यक आहे आणि म्हणून गावच्या कारभारी मंडळानं त्वरित बैठक घेतली. गावच्या पाटलानं अगत्यानं ही बैठक घेतली होती आणि त्यासाठी पहिला ठराव झाला की गावात शांतता नांदणं आवश्यक आहे. पहिलवान बापू बिरूनं गावात शांतता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. गावावर वर्चस्व गाजवणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी. गावातल्या लोकांना शांततेचं आयुष्य जगू द्यावं आणि ह्या जनकल्याणाच्या उत्तम कार्यासाठी बापू बिरूला गावाचं आणि गावच्या कारभारी मंडळाचं संपूर्ण सहकार्य राहील. तो ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला. बापूच्या कानावर रंगा शिंदेचे सगळे कारनामे पडत होते, पण बापू वरून शांत होता. बायकांवर झालेल्या अत्याचारानं तो खूप संतप्त झाला होता, तरीही त्याने आपला राग विचारपूर्वक काबूत ठेवला होता. ज्या स्त्रीवर अत्याचार झाला तिच्या सासऱ्याच्या घरी तो गेला. तिच्या सासऱ्याचं कुटुंबाचं सांत्वन केलं त्याने.
आता तो कुस्ती करत नव्हता, पण व्यायाम नियमित करायचा. बापूचं प्रभावी व्यक्तिमत्व समोरच्या माणसाला मंत्रमुग्ध करून टाकत असे. उंचापुरा तगडा देह, डोक्यावर असलेला पिवळा पटका, अंगात असलेली शुभ्र पैरण, कमरेला शुभ्र धोतर, पायात काराकारा वाजणाऱ्या वजनदार वाहना, खांद्यावर घोंगडी, कपाळावर माखलेला भंडारा, हे सगळं त्याच्या भव्य दिव्य व्यक्तिमत्वात भर टाकणारं. त्याच्या हातात दणकट काठी सतत असे. त्या काठीच्या अग्रभागी पितळी सिंहाची मूर्ती ठळकपणे उठून दिसत असे. ओठांवरच्या भरदार मिशा त्याला भलत्या शोभून दिसत. आताशी तो आपल्या हातात फरशी बाळगायला लागला होता. केवळ वेळप्रसंगी स्वसंरक्षण व्हावं हा यातला हेतू. लोक त्याला आपला सखा मानायचे. लोकसेवा हा बापूचा उपजत गुण होता. जनसेवा हीच भगवंत सेवा ही त्याची मनोधारणा होती. कुणीही अडचणीत असलं तर तो धावून जायचा. वेळप्रसंगी पैशाची सुद्धा मदत करायचा. अपंग अबला स्त्रियांच्या मदतीसाठी धावून जायचा. सासू सुनेचं जमत नसेल तर सासूला 2 गोष्टी समजावून सांगायचा. विस्कटलेले संसार मार्गी लावायचा. त्यामुळे बापूची प्रतिमा लोकसखा म्हणून झाली. कोणी निराश्रित पुरुष किंवा स्त्री आजारी असेल तर तो त्यांना आपल्या बैलगाडीत बसवून इस्लामपूरच्या रुग्णालयात घेऊन जायचा. रुग्णालयाचं बिल भागवायचा. लोक त्याला दुवा द्यायचे. धाकटा वारू मात्र आपल्या मळ्यात शेतीच्या कामकाजात मग्न असायचा. ऊसाचं नगदी पीक घ्यायचा. वेळीच पिकांना खतपाणी द्यायचा. त्याच्या मेहनतीचे फळ एकच की शेती चांगली पिकत होती, बक्कळ पैसा येत होता. तो सगळा पैसा वारू आपल्या भावाच्या बापूच्या हातात द्यायचा. बापूला तो खूप मानायचा, त्याचा आदर करायचा. राम लक्ष्मणाची जोडी त्यांची. मेंढ्यांच्या वाड्याची सोय मळ्यातच केलेली होती. शेवंतीबाई आणि गुणवंताबाई मेंढ्यांच्या कळपाची देखभाल करायच्या. दिवसभर तो कळप रानावनात फिरवायचा. दमून भागून त्या घरी यायच्या. झेलाबाई घर व्यवस्थित सांभाळायची. स्वयंपाक करून ठेवायची. नातवंडांची देखभाल करायची. तो सुखावलेला परिवार बघून झेलाबाई सुखावली होती आणि पती हा सुखी परिवार बघायला हवा होता असं तिच्या मनात नेहमी यायचं. त्यामुळे तिला नेहमी आपल्या पतीची उणीव भासायची. दरवर्षीप्रमाणे यंदाही बोरगावात चौकाचौकात सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली. गावात अशी विविध मंडळं होती. करमणुकीचे कार्यक्रम व्हायचे. धनगर गल्लीत तरुण मुलांनी आपल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली होती. बापूचं त्यांना प्रोत्साहन होतं. घराघरातून त्यांनी भरपूर वर्गणी काढली होती. प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम रंगत होता. गर्दी खूप जमत होती. एका स्थानिक कलाकारानं गणपतीची चांगली सजावट केली होती. गणपती रायाला मेंढपाळ बनवून त्याच्या खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी दिली होती. गणपती राया माळरानात हातात काठी घेऊन उन्हात उभा होता. काठीचा आधार घेऊन आपल्या मेंढरांची देखभाल करत होता. मेंढरं माळरानात चरत होती. त्या कलाकारानं मोठ्या कल्पकतेनं मेणाची मेंढरं बनवली होती. त्यानं रंगवलं होतं. मेंढपाळ गणपती मेणाचाच होता. छान रंगवला होता. मोठी कल्पकता होती त्या देखाव्यात. मेंढरं म्हणजे सर्वसामान्य लोक. संकट विमोचन गणपती राया मेंढपाळ म्हणजे धनगर बनून मेंढरांचा पालन पोषण करणारा. स्थानिक कलाकारानं हे सगळं आपल्या कल्पक बुद्धिचातुर्यानं दाखवलं होतं. ती सजावट लोकांना चांगली भावली. 10 दिवसांचा गणेशोत्सव, आजचा 9वा दिवस. दुसऱ्या दिवशी गणपती रायाचं विसर्जन. त्यामुळे आदल्या दिवशी ओवीचा लोकप्रिय कार्यक्रम होता. संयोजकांनी ओवीचा कार्यक्रम सुरू करण्याआधी बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमासाठी गावातल्या बायका नटून थटून आल्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला त्याचवेळी रंगा शिंदे जमावात घुसला. तो दारू प्यायलेला होता. मद्यधुंद झाला होता. मागच्या मंडाबाईचं प्रकरण झाल्यापासून तो गावातनं बेपत्ता झाला होता. मधल्या काळात त्याला गावात कोणी बघितलं नव्हतं, पण आत्ता अकस्मात अवतीर्ण झाला होता. मेंढ्यांच्या कळपात अचानक एखादा लांडगा घुसल्यानंतर मेंढ्या आपला जीव वाचवण्यासाठी सैरभैर होऊन पळायला लागतात. तशा त्या बायका इकडे तिकडे पळायला लागल्या. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात व्यत्यय आला होता. त्यातल्या 4-5 समंजस बायका बापूकडे आल्या. बापू ओवीच्या कार्यक्रमाला जायच्या तयारीत होत्या. त्या बायकांपैकी एक मालतीबाई म्हणाली, बापू भाऊ. बोल की ताई. बापू भाऊ, आम्हा बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू असताना त्यो रंग्या बोकड बायकांच्या घोळक्यात एखाद्या सैतानासारखा घुसला.
त्याला बघून सगळ्या बायका पळाल्या. काय गावात काय मोगलाई लागून गेली का? या गावात बायकांचा कोणी वाली नाही वय? या रंग्याचा बंदोबस्त गावातला कोणी बी करू शकत नाही? या रंग्याने आता तुमची आगळी केली म्हणता. वय ना भाऊ, निस्ता सैराट झाला हो. म्या तुम्हाला विनंती करते. विनंती कशाला करते ताई? तो असा वाऱ्यासारखा उंडाळत राहिला ना, नाही चालणार. त्याला बंधन घातलं पाहिजे. त्याला बंधन तूच घालू शकतो भाऊ. भाऊ, तुझ्याकडनं त्याला बंधन नाही घातलं गेलं ना तर आम्ही बायका हिरीत उडी घेऊ. काय काळजी करू नका तुम्ही. माझ्या परिणामी त्याला समजून सांगतो. नाही ऐकलं तर मग म्या माझा मार्ग आखल. त्याचा पुरा बंदोबस्त करल. यो माझा शबूद आहे. वा पुढं, म्या येतो तिथं. बायका कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे निघून गेल्या. बापूनं आपल्या खोलीत जाऊन आपला रामपुरी चाकू पैरणीच्या चोरकप्प्यात ठेवला. बाहेर येऊन फरशी हातात घेतली. दुसऱ्या हातात अग्रभागी पितळी सिंह असलेला दंडुका घेतला. तो उंच आवाजात म्हणला, आई येतो ग म्या. बाबा, काय भांडण तांटा करू नको. तो रंग्या उलट्या काळजाचा, नादाला लागू नको त्याच्या. नाही, म्या भांडण तांटा नाही करणार. त्याची समजूत घालतो. काय घाबरू नको. बापूनं वाहना घातल्या. करा करा वाजवत कार्यक्रमाच्या ठिकाणी आला. ओवीचा कार्यक्रम चालू झाला होता. तो कार्यक्रम रंगात आला होता. बापू बाजूच्या घरातल्या पडवीत जाऊन बसला. ओव्या ऐकू लागला. त्याचवेळी महादू पवार घराजवळनं जाताना दिसला. बापूनं त्याला आवाज दिला. ए माधा. जी बापू भाऊ. ये वरती ये. या रंगा शिंदेला कुठं बघितलं का? हा, तिकडं निंबाच्या झाडाखाली बसला. दारुडू असलेलं बेनं. त्याच्यापाशी त्याच्या टोळीतली पोरं आहेत का? नाही, पोरांपैकी कोणी नाही दिसलं. बोलून घेऊ का त्याला? नाही नको, मीच जातो त्याच्याकडं. मला दाखव. महादू पाठोपाठ बापू चालायला लागला. झाडाच्या बुंध्याला रंगा शिंदे टेकून बसला होता. महादू तिथनं निघून गेला. जवळ जाऊन बापू म्हणाला, रंगा. कोण? म्या बापू. स्वामा धनगराचा का? वय. मधल्या काळात गावात दिसला नाहीस? म्या गावात नव्हतो. कुठं होता तू? तू काय माझा धनी आहे का? बारीक सारीक विचारतो मला. हे बघ, या गावचा एक नागरिक आहे म्या. तुझी चौकशी केली पाहिजे. लय पुळका दाटला का तुला? हां, काय तुझ्या मनात काय रे धनगरा? मला सांग, ती मांडा कोण? मांडा नाही ओळखत. अरे आपल्या गावची सोनबाई होती ती. मग तुझी काय बहीण लागते का ती? तसं म्हण पाहिजे तर. पण हे ठीक नाही केलं. ए तुझं तू बघ धनगरा, लय लोडबोड नको करू. बापूचा राग मस्तकात भिडत होता. पण आजूबाजूला लोक असल्यामुळे त्याला आपल्या फरशीला हात लावता येत नव्हता. शांतपणे पैरणीतला पानाचा बाटवा काढून तो म्हणाला, पान खातो का? आता एवढा प्रेमानं देतोय, खायला पाहिजे. बापूनं बाटवा सोडला. पिवळं धमक नागवेलीचं पान त्याच्या हातात दिलं. चुन्याची डबी त्याच्या हातात दिली. तू पानाला चुना लाव, तवर मी इराकतीला जाऊन येतो. बापू त्याला म्हणाला. एवढी दाटली का? ये जाऊन ये जा. बापू उठला, झाडाच्या मागे गेला. त्यानं आपल्या पैरणीतल्या चोरकप्प्यातला रामपुरी चाकू चाचपून बघितला. थोडा वेळ तिथेच रेंगाळला. तोपर्यंत रंगा शिंदेनं आपला पानाचा विडा बनवला होता. तोंडात कोंबला होता. तंबाखूची पूड तोंडात टाकली होती. पानाची चव घेता घेता पानाची पिचकारी मारायला तो जागेवरनं उठला. त्यांनी पाठ फिरवताच बापूनं त्याला पाठीमागनं विळखा घातला. पैरणीतला चाकू हातात घेऊन त्याच्या पोटात झटकन खुपसून टाकला. गर गर फिरवला. त्याच्या पोटाचा कोथळा बाहेर काढला. त्या अचानक झालेल्या चाकूच्या आघातानं रंगेची दारू काही क्षणात उतरली. बाहेर आलेला कोथळा सावरत धाडकन खाली कोसळला. मोठ्यांदा किंचाळला. अरे ह्या बाप्या धनगरानं माझ्या पोटात चाकू खुपसला. माझं रागात सांडलं. याने मला मारला. सोडणार नाही, नाही सोडणार. माझा खून केला याने. बोलता बोलता तो बेशुद्ध झाला. त्याच्या अंगातलं खूप रक्त सांडलं होतं. काही क्षणात त्याची प्राणज्योत विझली. वळवळणारा तो नागराज कायमचा शांत झाला. त्याच्या ओरडण्यानं स्टेजवरचा ओव्यांचा कार्यक्रम थांबला. बापूनं आपली फरशी आणि दंडुका हातात घेतलं. तिथनं तो निसटला आणि अंधारात कुठेतरी गायब झाला. मित्रांनो, हा चौथा भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.